नमस्कार. मोगऱ्याच्या झाडाला जास्तीत जास्त कळ्या येण्यासाठी, फुलं लागण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पहिलं म्हणजे आपण जे कुंडीमध्ये मोगरा लावलेला असतो तो मोगरा जे कुंडीमधली माती एकसारखी करायची, त्यामधले कुठले तण बिन असतील ते काढून कुंडी स्वच्छ करायची. नंतर त्याच्यामध्ये तुमच्याकडे जे खत अवेलेबल असेल ते खत टाकायचं. खत टाकल्यानंतर माती एकजीव करून घ्यायची सगळी. आणि मग नंतर तुम्ही हा वेलवर्गीय असतो, जिथं नको असलेल्या फांद्या कट करायच्या. खाली सूर्यप्रकाश येण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त इथल्या खाली फांद्या ठेवायच्या नाही, म्हणजे आणि हा सूर्यप्रकाश इथपर्यंत येईल. पुढं नंतर ह्याच्यामध्ये ज्या फांद्या एकमेकात गुंतलेल्या आहेत त्या काढायच्या, सेपरेट करायचं आणि नको असलेल्या फांद्या कट करायच्या. हा वेलवर्गीय असल्यामुळं ह्याला आपण बांबूचा आधार दिलेला आहे आणि हा बांबूचा आधार दिल्यानंतर असं बांधून आपला हा मोगरा तयार आहे. आता ह्या मोगऱ्याला बघा, इथं कळ्या लागलेल्या आहेत. 1, 2, 3, इकडे 4 कळ्या लागण्यासाठी नवीन पालवीलाच कळी लागते, जुन्याला कळी लागत नाही. त्यामुळं आपल्याला जुन्या फांद्या कट करून जास्तीत जास्त नवीन पालवी कशी मिळेल त्याकडे लक्ष द्यायचं आणि आपल्या मोगऱ्याच्या झाडाला जास्तीत जास्त मोगरा आणायचा. धन्यवाद.